समोर येते। जातनिहाय जनगणनेची मागणी केली जात होती मागील काही दिवसांपासून। इनफॅक्ट जेव्हा लोकसभा निवडणुकीचा जो प्रचार होता त्यावेळेला विरोधी पक्षांनीही या विषयीची मागणी उचलून धरलेली होती आणि आता एक मोठा निर्णय केंद्र सरकारने घेतल्याची माहिती आहे। केंद्र सरकारकडून जातनिहाय जनगणना केली जाणार असल्याची माहिती समोर येते। तर तेलंगणामध्ये ती जनगणना आधी सुरू करण्यात आली आणि त्यानंतर आता संपूर्ण देशामध्ये अशी जनगणना होणार असल्याची माहिती आहे। याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास हे थेट दिल्लीमधून आपल्या सोबत जोडलेत। प्रशांत, काय सांगाल? जातनिहाय जनगणनेचा निर्णय घेण्यात आल्याचं कळत आहे, नेमकं कशा पद्धतीने याची अंमलबजावणी केली जाऊ शकते? महत्वाचं म्हणजे जर बघितलं तर नुकतंच केंद्रीय मंत्रिमंडळाची पत्रकार परिषद झाली, त्यामध्ये केंद्रीय मंत्री अश्विन वैष्णव यांनी आता घोषणा केली आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकार जे आहे ते मोदी सरकार जे आहे ते जाती जनगणना करेल आणि जनगणनेत जातीची मोजणी देखील होईल असं त्यांनी स्पष्ट केलं। त्यांनी हे सांगितलंय की मोदी सरकार आगामी सरकार जनगणना असेल त्यामध्ये जाती जनगणना करणार आहे आणि महत्वाचं म्हणजे काँग्रेस सरकारने जे जाती जनगणना केलं आहे त्याला त्यांनी विरोध दर्शवला आहे। 1947 नंतर जाती जनगणना केली गेली नाही असंही त्यांनी म्हटलेलं आहे। त्यांनी हे म्हटलं आहे की काँग्रेस जाती जनगणनासाठी जातीचे सर्वे करून घेतलेला आहे, पण युपीए सरकारने याचा राजकीय दृष्टिकोनातून फायदा करून घेतला आहे असं त्यांनी टीका केली आहे। पण महत्वाचं म्हणजे आता आगामी काळात जेव्हा जनगणना होईल त्या काळामध्ये या संदर्भात निर्णय घेतला जाईल असं स्पष्टपणे त्यांनी सांगितलेलं आहे। निश्चितच प्रशांत, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। प्रकाश शेंडगे हे आपल्या सोबत जोडले गेले आहेत, त्यांचीही प्रतिक्रिया आपण घेऊयात। सर, एक मोठा निर्णय केंद्र सरकारने घेतलेला आहे, जातनिहाय जनगणना केली जाणार आहे, तुमची काय प्रतिक्रिया? सर्वप्रथम ह्या निर्णयाचं मी सर्व स्तरातून स्वागत करतो आणि केंद्र सरकारने मी अभिनंदन करतो की उशिरा का होईना पण केंद्र सरकारला जाग आलेली आहे आणि ही मागणी जवळपास अनेक दशकांच्या पासून ओबीसी समाज पूर्ण देशभरातून करत होता। पण या काळात ते सर्व निर्णय जे आहेत ते पुढे ढकलले जात होते की हा निर्णय घेतल्यानंतर जातीमध्ये तणाव निर्माण होईल, भांडण निर्माण होतील, वाद निर्माण होतील, आंदोलन होतील, अशा प्रकारची कारणं देऊन हा निर्णय जो आहे तो पुढे ढकलला जात होता। पण आता सर्व प्रत्येक राज्याने सुद्धा अशी मानसिकता दर्शवली की जर केंद्रानं नाही केले तर आम्ही करू, अशा अनेक राज्याने भूमिका घेतल्यामुळं शेवटी केंद्रावरती प्रचंड दबाव निर्माण झाला आणि केंद्राला हा निर्णय घेणं भाग पडलं आणि ह्या निर्णयामुळं प्रत्येक या देशामध्ये कुणाची किती भागीदारी आहे आणि जितकी साजेदारी उतकी भागीदारी ह्या तत्वानुसार प्रत्येक समाजाला त्याच्या लोकसंख्येच्या प्रमाणात न्याय मिळू शकेल। हम्म, धन्यवाद। निश्चित